मी 15 वर्षाची होते जेव्हा माझे मालक मला त्यांच्या घरी घेऊन गेले. ते मला 200 रुपये देऊन त्यांच्या कमरेची मालिश करायला सांगायचे आणि मी 200 रुपये घेऊन मालिश करण्यास तयार होत होते. पण एका रात्री ते मला म्हणाले, चंद्रा, रूमची सगळी लाईट बंद कर. मी गुपचूप रूमच्या सगळ्या लाईट बंद केल्या. त्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ते तर माझे हात खूप थरथरत होते. कारण त्यावेळी मी ज्या वयात होते तेव्हा एका तरुण मुलीसाठी खूप महत्त्वाचा काळ असतो. त्यातच एका पुरुषाच्या कमरेची मालिश करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होते. तेव्हा त्यांनी मला मालिश करण्यास सांगितले. तेव्हा तर मी बराच वेळ त्यांना आश्चर्याने पाहत उभा होते. पण माझ्या आईने मला सांगून ठेवले होते की तुझे मालक तुला जे काही काम सांगतील ते तुला करावेच लागेल. त्यांना नकार देऊ नकोस. तुझे मालक खूप मायाळू आहेत. जर तू त्यांच्या मनात जागा केलीस तर ते तुला पगारापेक्षा जास्त पैसे देतील. 200 रुपये तर त्यांनी मला दिलेच होते आणि मला म्हणाले की खुश राहा आणि हे पैसे तुझेच आहेत. त्यावर मला खूप आनंद झाला. पण जेव्हा ते मला म्हणाले की तेल घे आणि माझ्या कमरेची मालिश करून दे, तेव्हा मी आश्चर्यचकित झाले. कारण एक पुरुष एखाद्या मुलीला आपल्या कमरेची मालिश करायला कसे काय सांगू शकतो. मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही. ते मला घेऊन रूममध्ये गेले आणि बेडवर झोपले. ते मला म्हणाले की माझी मालिश कर. जसे मी मालिश करण्यासाठी त्यांचा ड्रेस वर केला तेव्हा मी पटकन माझे डोळे मिटले आणि बंद डोळ्यांनीच मी हातावर तेल घेऊन त्यांच्या कमरेची मालिश करू लागले. मी सर्व लक्ष माझ्या कामावर केंद्रित करत होते. मी माझी नजर एकदाही त्यांच्या कमरेवर टाकली नाही. खाली मान घालून मी फक्त मालिश करत होते. तेव्हा मला असे आठवू लागले की जेव्हा मी येथे काम करण्यासाठी आले होते तेव्हाचे मालक आणि आजच्या मालकामध्ये मला थोडा फरक जाणवत होता. मला आज त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळाच बदल दिसत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर घाम आलेला होता. मला कळत नव्हतं की मालक काय करत आहेत. मला पाहून ते लगेचच सरळ झाले आणि माझ्याकडे पाहून ते नजर चोरू लागले. मी खूप आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. मला वाटले की आज मालकांची तब्येत ठीक नाही. मी जेव्हाही मालकाची मालिश करत असेल तेव्हा मी खूप शांततेने माझे काम करत असायचे. पण आज त्यांना पाहून मी जरा घाबरूनच त्यांना विचारले की तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही असे घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात? माझ्या मनात मालकाविषयी खूपच आदर आणि काळजी होती, कारण ते फक्त माझे मालकच नव्हते तर एक चांगले व्यक्तीसुद्धा होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी मला आश्रय दिला होता आणि माझ्या निरर्थक जीवनाला त्यांनी अर्थ दिला होता. मला या गोष्टीची काळजी अजिबात नव्हती की त्यांनी मला कोणत्या प्रकारचे काम करावयास सांगितले. त्यांनी दिलेल्या पैशामुळे आज माझे आयुष्य बदलले होते आणि माझ्या घरची परिस्थिती बदलली होती. माझ्या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक मान हलवली आणि म्हणाले की मी ठीक आहे. पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला स्पष्ट दिसत होते की ते काही ठीक नाहीयेत. त्यांना काहीतरी टेन्शन आहे, पण ते लपवत आहेत. अनेक महिन्यापासून मी फक्त त्यांचे घरकाम करत होते. पण आज पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करावयास सांगितले. त्यामुळे मी खूप घाबरले, कारण ते एकटेच त्या पूर्ण घरात राहत होते. त्यांना बायका आणि मुली कोणीच नव्हते. ते एकटेच होते, पण तरीही मी मालिश करून दिली. पण पूर्ण वेळ माझे हात थरथरत होते. आधी मला असे वाटले की मालक मला फक्त आजच मालिश करायला सांगतील, पण आता मालक मला रोज मालिश करावयास सांगू लागले होते. मला त्यांचे इतर कोणतेही काम करावयास अडथळा नव्हता, पण जेव्हाही ते मला मालिश करावयास सांगत होते तेव्हा मला खूप अस्वस्थ जाणवत होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की जेव्हापासून मी मालकाची मालिश करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून ते माझ्यावर खूप खुश होते. नेहमी ते मला 200 रुपये देत होते, पण आता तर ते मला कधी 300 तर कधी 500 रुपयेही देत होते.
त्यांची ही गोष्ट मला खूप खटकत होती. मला खूप वेगळेच वाटत होतं. नेहमीप्रमाणे मी आजही त्यांची मालिश करण्यासाठी तेलाची बाटली उचलली. मी 15 वर्षाची तरुण मुलगी होते. तेव्हापासूनच मी त्यांची मालिश करत होते. पण ही गोष्ट मला खूप लाजिरवाणी वाटत होती. मला त्यांच्यावर रागही येत होता, कारण ते मला अशा प्रकारचे काम करायला भाग पाडत होते. पण मला नाईलाजाने ते काम करावेच लागणार होते, कारण त्या बदल्यात मला रोज 200 रुपये मिळत होते. म्हणून मी त्यांना काही न बोलता त्यांचे काम रोज करत होते. मला थोडे कळालेच होते की मालक माझ्याकडून हे काम का करून घेत आहेत. तेलाची बाटली घेऊन मालिश करण्यासाठी मी पलंगावर बसले तर अचानक मालक मला म्हणाले की चंद्रा, सगळ्या लाईट बंद कर. हे ऐकून मी घाबरले आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मला थोडे समजलेच होते की काहीतरी गडबड आहे, पण मालक सांगायला तयार नव्हते. मी रूममधली सगळी लाईट बंद केली आणि चाहूल घेत त्यांच्या पलंगावर येऊन बसले. अचानक अंधारात मला असे जाणवले की मालक पलंगावर झोपून गेले आहे आणि मी जसे ही मालिश करायला हात पुढे केले, मालकाने माझे हात पकडून मला थांबवले आणि मला जे काही करायला सांगितले ते ऐकून तर मी थक्क झाले. माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले. मी जागेवर स्तब्ध झाले. मालकाचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे हादरले होते. मी मराठवाड्याच्या एका खेड्यागावात राहत होते. माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि मी फक्त 15 वर्षाची असल्याकारणाने मला कुठे काम मिळणेही शक्य नव्हते. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आईवडिलांची वाईट परिस्थिती पाहिलेली होती. ते खूप कष्ट करत होते आणि त्यातच मी त्यांची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हते. त्यातच मला माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी देखील होत्या. त्यांच्याही लग्नासाठी मला काहीतरी करायचे होते. मला असे खूप वाटत होते की मी कुठल्याही प्रकारे पैसे आणून त्यांना लागेल ती प्रत्येक गोष्ट आणून देऊ. मला मोठे होऊन माझ्या आई वडिलांना मदत करायची होती. त्यांना चांगले आणि आरामदायी जीवन द्यायचे होते. त्यामुळेच मला चांगले शिकून मोठे व्हायचे होते. पण मला चांगलेच ठाऊक होते की त्यांच्याकडे माझ्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. एक वेळचे जेवणच आम्हाला कसेबसे मिळत होते. पण मला हे माहीत होते की मी जर माझ्या आई वडिलांसमोर माझ्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर ते काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतील आणि वाटेल तेवढे कष्ट करतील. पण मी एवढी स्वार्थी नव्हते. मी माझ्या इच्छा माझ्या मनातच दाबून ठेवल्या आणि याच गोष्टीमुळे मी खूप नाराज होते. ही त्याच वेळची गोष्ट होती की ज्यावेळी मालक आमच्या आयुष्यात आले. मालक वयाने बरेच मोठे होते, पण ते एकटेच राहत होते. त्यांच्या बायकोने त्यांना घटस्फोट दिला होता आणि त्यांना मूलबाळही नव्हते. मालक श्रीमंत होते. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, पण ते एकटेच राहत होते. त्यांची भरपूर जमीन आमच्या गावातही होती. ते जमिनीच्या कामानिमित्तानेच आमच्या गावी आले होते. त्यांनी मला निरखून पाहिले आणि म्हणाले की तू शाळेत का जात नाहीस आणि शिक्षण का घेत नाहीस. तेव्हा मी त्यांना माझ्या घरची सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले की माझ्या गरिबीमुळेच मी शिक्षण घेऊ शकत नाही. जर मी शिक्षण घेण्याचे ठरवले तर माझ्या घरात खर्च वाढेल आणि आम्हाला जेवणही मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून मालक काहीतरी विचारात पडले आणि माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना भेटले व त्यांना म्हणाले की मला घरकामासाठी याच वयाच्या मुलीची आवश्यकता आहे. हे ऐकून माझ्या आई वडील विचारात पडले आणि विचार करू लागले की एवढ्या कमी वयात आपल्या मुलीला कामास भाग पाडणे योग्य आहे का. कदाचित ते माझा विचार करत होते की मी त्यांच्या बाबतीत काय विचार करणार. पण मीच पुढाकार घेऊन कामासाठी होकार दिला आणि मालकाला म्हणाले की तुम्ही जे सांगणार ते काम करण्यास मी तयार आहे. मी होकार तर दिला, पण त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती तेथे मला काय काय काम करावे लागणार होते. मी तर अशीच विचार करत होते की मालक मला काहीतरी घराचे छोटे मोठे कामे सांगतील आणि मी तर कोणतेही काम करायला तयार होते. माझा होकार ऐकून माझे आई वडील पुढे काहीच बोलले नाहीत. मालकाने माझ्या आई वडिलांच्या हातात चांगलीच मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाले की प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार आणि यामुळेच आमची घरची परिस्थिती सुधारेल. आता माझे
प्रश्न पूर्ण झाले होते, कारण मला नेहमीच माझ्या आईवडिलांना हातभार लावायचा होता. मी माझे थोडाफार सामान सोबत घेतले आणि मालकासोबत शहरात त्यांच्या घरी गेले. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे सुंदर घर पाहिले होते. त्यांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक वेगळी रूम दिली होती. ती रूम खूप छोटी होती, पण खूप सुंदर रेखीव होती. खोलीत खूप महागडे फर्निचरसुद्धा होते. त्या रूमकडे पाहून असे वाटत होते की माझ्यासाठीच बनवली आहे. मालकाने मला घरातली छोटी मोठी कामे समजावून सांगितली. त्यात रोज त्यांची गाडी पुसणे, त्यांना रोज रात्री दूध साखर देणे आणि दिवसातून 3 वेळा जेवणाचे भांडे घासणे. माझ्यासारख्या गरीब मुलीसाठी एवढे काम करणे खूप सोपे होते. मालकाच्या घरी बाहेरून जेवण येत असे. कधीमधी मी देखील घरी जेवण बनवत होते. मालक मला त्यांच्यासोबतच जेवण करायला लावत. एवढेच नाही तर त्यांनी मला नवीन कपडे आणि बूटसुद्धा घेऊन दिला होता. त्यांचे आमच्यावरील उपकार इथेच संपले नव्हते. ते म्हणाले होते की मी लवकरात लवकर तुझे एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देणार. मी शिक्षण घेऊ शकेल. हे ऐकून तर मी खूप खुश होते. मला असे वाटत होते की मी येथे काम करण्यासाठी नाही आले, जणू काही मालकाने मला दत्तकच घेतले आहे. पण जशी रात्र झाली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि एका खोबऱ्याच्या तेलाची बाटली माझ्या हातात देऊन म्हणाले की माझी मालिश करून दे. मी मान हलवून होकार दिला. मी त्यांच्या हातून तेलाची बाटली घेतली आणि त्यांच्या पायाजवळ बसले, कारण मला वाटले की त्यांच्या पायाची मालिश करायची आहे. पण त्यांनी मला थांबवले आणि म्हणाले की माझ्या कमरेची मालिश करून दे. तेव्हा मी थोडे दचकले. मला मालिश करताना खूप लाजिरवाणे वाटत होते आणि माझा गोंधळही होत होता. मी त्यांची मालिश केली आणि नंतर उठून माझ्या खोलीत गेले. मला वाटले की मालक थकून आले आहे म्हणून त्यांनी मला कमरेची मालिश करण्यासाठी सांगितले असेल. पण हा माझा मोठा गैरसमज होता. मी खेळता खेळता सगळे काम पूर्ण केले होते, त्यामुळे मी खूप आनंदी होते. मी थोडी स्वाभिमानी मुलगी होते म्हणून मी माझे काम खूप उत्साहाने करत होते. दुसऱ्या दिवशीही पुन्हा तेच झाले. रात्र झाली आणि मालकाने मला खोलीत बोलावून 30 तेलाची बाटली माझ्या हातात दिली. पण आज मला खूप टेन्शन आले होते की मालक पुन्हा मला कमरेची मालिश करण्यास सांगतील की काय. पायांची मालिश करण्यापर्यंत ठीक होते, पण ज्या ठिकाणी ते मालिश करायला सांगत होते त्या ठिकाणी मालिश करताना मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. आजही त्यांनी मला तेथेच मालिश करण्यास सांगितले आणि मी जशी तशी मालिश करून त्यांच्याकडे पाहू लागले. पण ते एकदम शांततेत झोपले होते. मला हे कळत नव्हते की माझ्यासोबत असे करून त्यांना काय मिळत होते. 3 दिवसानंतर त्यांनी माझी एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले. मला मालक खूप आवडत होते, पण त्यांची मालिश करणे मला आवडत नव्हते. पण ते रोज मला मालिश करायला सांगत होते आणि मी करत होते, कारण माझ्यावर आणि माझ्या आईवडिलांवर त्यांचे खूप उपकार होते. त्यामुळेच मी त्यांना नकार देऊ शकत नव्हते. त्यांना कदाचित हे कळून चुकले होते की मला त्यांची मालिश करणे आवडत नव्हते. म्हणूनच त्यांनी पगाराव्यतिरिक्त मला रोज 200 रुपये देणे चालू केले आणि मी आनंदाने ते काम करू लागले. असे बरेच दिवस माझे त्यांच्यासोबत निघून गेले आणि मला त्यांच्या सर्व कामांची सवय झाली होती. त्यांची एक सवय खूप चांगली होती की महिना पूर्ण होताच ते न चुकता माझ्या घरी पैसे पाठवून देत. त्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप मदत झाली होती. मी खूप मन लावून अभ्यासही करत होते, कारण मला आयुष्यभर मालकाच्या घरासारखे इतर लोकांच्या घरी राहून काम करायचे नव्हते. एके दिवशी मी नेहमीसारखे मालिश करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले आणि मालिश करू लागले. तेव्हा मालक माझ्याकडे पाहू लागले. त्यांची मालिश करत असताना माझ्या चेहऱ्यावर नेहमीच 12 वाजत असे आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती. माझ्याकडे पाहून ते मला म्हणाले की मला चांगलेच माहीत आहे की तुला माझी मालिश करणे आवडत नाही, परंतु माझा काही नाईलाज आहे, तो तू समजून घे. मालक काहीसे उदास होऊन बोलत होते. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मालकाने मला जेव्हा त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले की त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे आणि मालिश केल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती. म्हणूनच ते माझ्याकडून रोज मालिश करून घेत असत. ते म्हणाले की मी या कामासाठी काही कामवाल्याही ठेवल्या होत्या, पण त्या काही ना काही बहाण्याने लवकर निघून जात होत्या. मी या कामासाठी एखादा पुरुष कामगार ठेवला असता, पण गडी माणूस एका जागेवर टिकून राहत नाही. कामवाल्यासुद्धा तर कधी मालिश न करताच निघून जात होत्या.
म्हणूनच मालकाने मला कामावर ठेवले होते आणि त्यांचे आमच्यावर खूप उपकारही होते, म्हणून मी त्यांना मालिश करण्यास नकार देऊ शकत नव्हते. हे सांगताच ते उदास होऊन एकदम शांत झाले. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या विचारांबद्दल गुन्हा केल्यासारखं वाटू लागलं. ज्या व्यक्तीने माझ्यावर एवढे उपकार केले होते, मी तिचे उपकारही फेडू शकत नव्हते. त्यानंतर मी संपूर्ण मनापासून माझ्या मालकाची मालिश करू लागले. मालक सांगतील तिथे मी मालिश करू लागले आणि मालिश करताना मी कधीही माझा चेहरा पाडला नाही, म्हणून मालक माझ्यावर खूप खुश होते. मी आता तरुण झाले होते. माझंही आता लग्नाचं वय झालं होतं. माझे मालक खूप वयस्कर झाले होते. एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत मालिश करण्यासाठी गेले तर त्यांची तब्येत खूपच खराब होती. मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही. मी मालिश करण्यासाठी त्यांच्याजवळ गेले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करताना लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्याजवळ बसले. माझा हात हातात घेऊन ते मला म्हणाले की आज माझी तब्येत खूप खराब आहे. माझ्या हृदयात खूप दुखत आहे. मला असे वाटत आहे की आता माझी वेळ जवळ आली आहे. त्यांची ही गोष्ट ऐकून मला तर घाम फुटू लागला. ते म्हणाले की तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले आहे. जर माझी कोणी मुलगी असते तर ती तुझ्यासारखीच असते. मी तुला माझी मुलगीच समजतो, म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. स्वतःची काळजी घे. आणि एवढे बोलून त्यांचा हात माझ्या हातातून खाली पडला. मी लगेच लाईट चालू करून पाहिले व डॉक्टरांना फोन केला. मालक एकदम थंड झाले होते. डॉक्टरांनी मला मालक या जगातून गेल्याचे सांगितले. हे ऐकून मी थक्क झाले. मला खूप मोठा झटका बसला होता. मी खूप रडू लागले, कारण मालक आणि माझ्यात मुलगी आणि वडिलासारखे नाते होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या वकिलाने मला संपूर्ण कागदपत्रे सोपवली आणि मी खूप श्रीमंत झाले. माझ्यासोबत आता माझे आई वडील, माझ्या 2 लहान बहिणी त्या घरात राहू लागल्या. माझे आयुष्य खूपच सुंदर झाले, कारण माझे मालक खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्यामुळेच आज मला एक चांगले आयुष्य मिळाले होते. तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.